नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता नवरात्र चालू झालेले आहेत. आता नवरात्रीमध्ये केले जाणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे कडकण्या. तर आज आपण मस्त अशी कडकण्याची रेसिपी, तेही गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून करणार आहोत. आणि या कडकण्या अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत होतात. तर ही रेसिपी खूप छान होते आणि गूळ आणि गव्हाच्या पिठापासून केल्यामुळे ही पौष्टिकसुद्धा आहे आणि खूप छान अशी ही कडकणी तयार होते. तर एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत बिस्किटासारखी ही कडकणी तयार होते. तर त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघणार आहोत. आपण काय केलेलं आहे, अशा पद्धतीने मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे आणि पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. त्याच प्रमाणात मी काय करणार आहे, पाऊण वाटी जे तुम्ही पाणी घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी पाणी घेतलेलं आहे आणि हे गूळ आहे ना, आपल्याला अशा पद्धतीने सगळा विरघळून घ्यायचा आहे. तर चमच्याच्या साह्याने मी हा गूळ सर्व विरघळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा घेतलेला आहे. आता आपल्याला एका चाळणीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ, त्याचबरोबर 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 वाटीला 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे छान असं आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 2 चमचे आपण हे घेतलेलं आहे, बेसन घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि बेसन मीठ आणि गव्हाचं पीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे कसं छान मिक्स करून घेतलं की बेसन सर्वकर लागे जाते. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मोहन टाकायचं आहे. तर ज्या चमच्याने आपण बेसन टाकलं होतं त्याच चमच्याने आपण 4 चमचे तेल घेणार आहोत मोहन म्हणून आणि हे मोहन आपण या पिठामध्ये टाकणार आहोत. तर एका वाटीच्या गव्हाच्या पिठासाठी आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने तेल कडकडीत आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं, हाताला सोसलं त्यावेळी हे जे मोहन आहे तर सर्व पिठाला आपल्याला एवढं छान लावून घ्यायचं आहे. जर तुम्ही मोहन या पिठाला छान असं लावून घेतलात ना, तर तुमची कडकणी बिलकुल बिघडणार नाही. तर मी तुम्हाला दाखवते बघा. मी छान असं मोहन या पिठाला लावून घेतलेलं आहे. असा गोळा बनत आहे आणि किती छान हे मोहन लागलेलं आहे. आता आपण काय करायचं, जे गूळ आपण विरघळून घेतलेला होता हे यामध्ये टाकायचं आहे आणि आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर माझं काय झालं होतं, मी हे पीठ मळून घेत होते. तर माझ्याकडून चुकून हळद राहिलेली होती. तर ही हळद मी काय केलेलं आहे, थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये हळद टाकून हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाऊण वाटीच्या जागी 1 वाटी पाणीसुद्धा घेऊ शकता. तर मला तर 1 वाटी पाणी लागलेलं आहे. तर तुम्ही त्या सेम प्रमाणात घेतलात तर तुम्हाला लागू शकेल. तर अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, जास्त सैलसर मळायचं नाही, थोडंसं घट्टसरच हे पीठ मळायचं आहे आणि याला झाकून आपल्याला काय करायचं आहे, 15 ते 20 मिनटं ठेवून द्यायचं आहे. 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे पीठ असं झालेलं आहे. एक असा बत्ता घ्यायचा आहे आणि या बत्त्याने ह्याला छान असं टेचून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं काय होतं, आपली जी कडकणी आहे ना, ती एकदम छान खुसखुशीत होते. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी ही टेचून घेतलेली होती. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं हे आता अशा पद्धतीने मळून घ्यायचे आहेत आणि याचे गोळे करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला जेवढे गोळे करायचे आहेत लहान मोठे, त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे मी छोटे छोटे गोळे कट करून घेत आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे गोळे केलेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, झाकून हे गोळे ठेवायचे आहेत. उघडे ठेवायचे नाही, झाकून ठेवायचे आहेत. तर एक गोळा आपल्याला घेऊन अशा पद्धतीने हाताने दाबून याला सेट करून घ्यायचा आहे आणि असाच तुम्हाला वाटलंच तर तुम्ही हा लाटू शकता. तर तुम्ही बघू शकता मी हा असाच लाटून घेत आहे. जर तुम्हाला पीठ वगैरे लागत असेल तर तुम्ही पिठाचा वापरसुद्धा करू शकता. तर मी तुम्हाला दाखवते, हे मी एक असाच लाटलेला आहे विदाऊट पिठाचा. आता दुसरा जो गोळा आहे ना, तो मी काय करणार आहे आणि अशा पद्धतीने एकदम छान असं पातळ हे लाटून घ्यायचं आहे आणि याच्यावर सुद्धा आपल्याला कपडा टाकून घ्यायचा आहे, म्हणजे झाकून घ्यायचा आहे. आता दुसरा गोळा बघा, मी पीठ लावून मळलेला आहे, म्हणजे पीठ लावून लाटलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ लावून मी
आपली कडकणी करून घेतलेली आहे, लाटी करून घेतलेली आहे आणि पातळ करायच्या आहेत आपल्याला. तर तुम्ही बघू शकता एकदम छान अशा पातळ केल्यामुळे काय होतात, कडकण्या एकदम क्रिस्पी होतात. आता तेल बघा मिडियम गरम झालेलं आहे. यामध्ये ही आपली कडकणी टाकायची आहे. कडकणी टाकल्यानंतर आलटून पालटून ही छान अशी आपल्याला खरपूस होईपर्यंत, म्हणजे खरपूस म्हणता येईल ना, याचे काड जसं थोडेफार लाल होत दिसायला लागले की आपल्याला ही कडकणी काढायची आहे. तर तुम्ही बघू शकता ही छान अशी शेकलेली आहे, याला काढून घ्यायचं आहे आणि दुसरीसुद्धा कडकणी अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता जेवढ्या तुम्ही पातळ लाट्या करशिला तेवढी तुमची कडकणी एकदम खुसखुशीत होते, मस्त होते. तर अशाच पद्धतीने सर्व कडकण्या मी आता तळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे सर्व कडकण्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि 2 वाटी गव्हाच्या पिठामध्ये मिनिमम 30 ते 35 कडकण्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता किती मस्त ह्या कडकण्या तयार झालेल्या आहेत. एक कडकणी मी तुम्हाला तोडून दाखवते बघा, याच्या आवाजावरून तुम्हाला कळेल की किती छान ही कडकणी खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त ही खुसखुशीत झालेली आहे. तुम्ही म्हणत असेलात की एका हाताने का तोडली नाही, तर तुम्ही बघू शकता किती छान ही क्रिस्पी कुरकुरीत खुसखुशीत ही कडकणी तयार झालेली आहे. कारण कडकणी थोडीशी मी साईजला मोठी केली होती, पण हातात माझ्या मावत नव्हती म्हणून मी 2 हातानेही तुम्हाला तोडून दाखवले. ही सुद्धा तोडून दाखवते बघा किती मस्त झालेली आहे. याचा आवाजवरून तुम्हाला कळालं असेल की आपली कडकणी किती छान झालेली आहे. तर या कडकणीची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. खूप छान होते, मस्त होते, अगदी खुसखुशीत होते. आणि ही जर कडकणीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण ही अशी पौष्टिक अशी नवरात्रीमध्ये केली जाणारी कडकणीची रेसिपी आज आपण पाहिलेली आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ही कडकणी. तर भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.